नमस्कार. श्री स्वामी समर्थ ताईंनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आम्ही निघालोय गावाकडं. तर इथं आमच्या आहोंची सकाळी सकाळी गावाकडं निघालो की अशी हसी मजाक चालू असते. थोडंफार सगळ्या डान्स करीत असतात. त्यानंतर आमच्या स्वराजचा इथं फुल डान्स चालू होता. कधीतरी गावाकडं जायचं म्हणलं आणि सुट्ट्या लागल्यात तर आनंद काय गगनात मावत नव्हता. तर आमच्या गावाकडं सध्या असं काही वातावरण झालेलं आहे. खूप उन्हाळा आहे आणि वाटाच्या ज्या कडीची शेती असते ती सगळी नांगरलेली आहे. म्हणजेच आता पुढचं पीक पेरण्यासाठी लोकांनी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. शेती म्हणजे खूप पॉवर आहे बरं का ताईंनो. इथं पहा तर इथं आज इकडं आलं की मला छान असा स्वयंपाक बनवायची तयारी असते. म्हणजे मला पाट्यावर वाटून स्वयंपाक आवडतो, म्हणजे भाजी बनवलेली. तर इथं मी छान असं सगळं व्यवस्थित भाजून घेतलं काळं वाटण. आणि काळं वाटण भाजले तर मला बनवायच्या होत्या शेवग्याच्या शेंगा. त्या उकडायला टाकल्या. त्यात अगदी थोडंसं मीठ टाकलं आणि वाटण वाटायला घेतलं. बरं, जितकं घासून वाटण तितकं अगदी छान चवदार भाजी लागती. तशीच खायला खूप चवदार झाली होती. पण आता याच्यासोबत काय बनवायचं होतं तर बाजरीच्या भाकरी. तर ताईंनो, सुट्टी म्हणजे काय तर इकडं पहा. हे खेळ सिटीत खेळता येत नाहीत. हे खेळ फक्त गावाकडंच खेळता येतात. आणि हे खेळ खेळण्यासाठीच खूप दिवसाची मुलं सुट्टीची वाट पाहत असतात. आणि ही सुट्टी आली की त्यांच्या चेहऱ्यावर आनंद काय गगनात मावत नसतो. आणि बघा किती छान. आणि खरंच बालपण यांच्याकडे पाहून आठवतं हो पहिलं. बरं ताईंनो, इथं मी शेवग्याच्या शेंगाची जी भाजी बनवणार आहे त्यासाठी पहा, लसूण जिरे खोबरं हे खूप छान कोरडं वाटण वाटून घेतलं होतं. अगदी ते मस्त परतून घेत आहे. आणि हे परतलं की मग भाजीला पहा कशी टेस्ट येते आणि स्मेलसुद्धा या भाजीचा खूप छान येतो. लसूण आणि खोबरं परतलं की मग थोडंसं धणे आणि कांदा, मिरची हे वाटण परतून घेणार आहे. शेवट थोडंसं काय केलं तर प्रवीण मसाला टाकला आणि शेंगदाण्याचं सुद्धा त्यातच वाटून घेतलं होतं. आता याच्यामध्ये मी कोणतेही जास्त काही मसाले घातले नाहीत तरीसुद्धा भाजीला छान तरी येणार आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागते ही भाजी. वाटून भाजी केल्यावर ना खायला अगदी मज्जा येते बरं ताईंनो. अजिबात घट्ट करायची नाही. पूर्ण पाण्यासारखी भाजी केली ना चवदार आणि खायला खमंग लागते. बरं, इकडं पहा आपल्या छान अशा शेंगासुद्धा उकडून घेतलेल्या आहेत. आता हे भाजी फोडणीला घातली की आता लागायचं होतं भाकरीला. भाजी आधी करून घेतली की छान लसलस इस्तू पडतो आणि मग भाकरी अगदी छान कडक होतात. तर इकडं आपली भाजी मस्त उकळली आहे ताईंनो. त्याच्यानंतर मी काय केलं, भाकरी करायच्या होत्या. पण त्याच्या आधी थोडीशी कैरीला मीठ आणि हळद लावून घेतली. कारण ही कैरी गावरान आहे, म्हणजेच आंबट असती शेताकडली कैरी. ही मस्त कैरीला मीठ आणि हळद लावलं की काळ्या मसाल्याच्या भाजीसोबत खायला छान लागते. बरं, भाकरी करताना व्हिडिओ मात्र घेतला नाही. इकडं पहा कडक भाकरी आणि मस्त चुलीवर एक भाकर भाजत आहे आणि इकडं जेवायला घेतले. आजचा मेनू अगदी छान आणि सुंदर होता ताईंनो. एकदम कडक कडक भाकरी केल्या होत्या. आणि गावाकडं आल्यावर जेवणाची खरंच मज्जा असते बरं. खायलासुद्धा जेवण पौष्टिक आणि चवदार असतं. इथं पहा असा मेनू बनवला होता. रेशनच्या तांदळाचा छान गाळ भात शिजवला, मस्तपैकी शेवग्याच्या शेंगा, कांदा, कैरी आणि बाजरीची कडक भाकर. बरं, सगळं आवरून झालं. मी तयार होऊन कुठं निघाले तर पाहायचं आहे ना तुम्हाला. तर माझे जे काही मावस भावाचं लग्न आहे त्याच्या होत्या आज ते बांगड्याचं कार्यक्रम. म्हणलं चला. मग तिथं गेलं की माझ्या बहिणींनी छान डेकोरेशन करून ठेवलेलं होतं. मस्त दिवा लावून घेतला. विठ्ठल रुक्माईला हळदी कुंकू दिलं आणि बांगड्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. मी आधी ड्रेसवरच आले होते कारण सकाळी उठलं की नंतर मग आमचं नियोजन ठरलं की गावाकडं जायचं. यासाठी आम्ही गावाकडं आलो होतो ताईंनो. तर इथं पहा मस्तपैकी बांगड्या भरून घेतल्या बरं मी. काय मग ताईंनो, हिरव्या बांगड्या भरल्या की कलोरी वाटते. असं आधी काही वाटत नाही. ज्यावेळेस बांगड्या भरल्या जातात तेव्हा वाटतं की आता लग्न घर आहे. तर आम्ही सगळ्या बहिणींनी मिळून असा काही शूट केला. छान झाला होता. सगळ्यांनी सेम टू सेम बांगड्या घातल्या होत्या. एक एक हातामध्ये 1.5 डझन. इकडं पहा, तुम्ही कधी असा नवीन मोबाईल पाहिला का? किती छान नवीन मोबाईल आला आहे ना हा. तुम्हाला थंबनेलवरून तर लक्षात आलंच असेल. इतका सुंदर मोबाईल आहे हा. आणि तिथं काका आले होते त्यांच्याकडं होता हा मोबाईल. चला भेटूया उद्या. श्री स्वामी समर्थ.